डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स. प्रयत्न केलेला आहे आणि उल्हासनगर महापालिकेच्या विविध योजना राबवत असताना, विविध सुधारणा होत असताना पाणी पुरवठा हा एक ज्वलंत प्रश्न आणि तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने ओरड होती किंवा प्रयत्न सुरू होते. खासदार साहेबांनी एकदा एखादा विषय हातात घेतला की तो तडीच नेण्याची त्यांची आतापर्यंतची जी पद्धत आहे त्याप्रमाणे त्यांनी उल्हासनगर महापालिका पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या बाबतीमध्ये त्यांना यश आलेलं आहे. शासनाच्या अंतर्गत अमृत 2 या योजनेअंतर्गत उल्हासनगर महापालिकेसाठी 211.06 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे आणि हा निर्णय शासन निर्णय जो झाला त्याचा DRE आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामध्ये या अत्याधुनिक पद्धतीने काम होईल आणि जलशुद्धीकरण केंद्र असेल, वॉटर युटिलायझिंग, सौर ऊर्जा अशा विविध आधुनिक पद्धतीचा वापर करून परिस्थिती उल्हासनगरची पाहता सर्वांना पाणी पुरवठा कसा होईल त्या दृष्टीने योजना राबवली जाणार आहे. या योजना 12 महिन्यामध्ये पूर्ण व्हावी अशा प्रकारचे खात्री करण्यात आलेली आहे. योजना राबवल्यामुळे जी उल्हासनगर शहरामध्ये पाणी गळती होत होती ती निश्चितपणे कमी होईल किंवा होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. शहराची जी वाढती लोकसंख्या किंवा जी डेव्हलपमेंट आहे त्या दृष्टीने आताच पाणी कमी पडत होतं आणि नवीन योजना राबवून असलेला पाण्याचा जो लॉस आहे तोही भरून निघावा या दृष्टीने सातत्याने खासदारांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे योजना यशस्वी झालेली आहे.
सर्वांना नमस्कार. आजच्या महत्त्वपूर्ण अत्यंत आनंदाची गोष्ट आहे उल्हासनगर शहराकरता. त्याकरिता आज आमचे जिल्हा आदरणीय लांडगे साहेब, सन्माननीय महापौर निकम मॅडम, सन्माननीय आमदार हैलानीजी, सन्माननीय माजी आमदार सुकाराली साहेब, सन्माननीय स्थायी समिती सभापती कमलसिंग बिट्टूबाई आणि गटनेते राज वगैरे व इतर सर्व पदाधिकारी आजच्या टोटली प्रोजेक्ट्स का किसको किसको मैंने लेटर्स लिखे हैं, कहाँ से उसका जवाब आया है, किस तरीके से सेंक्शन हुआ है, मेरे पास पूरा डिटेल है. कोई भी पत्रकार भाइयों को चाहिए तो आप उसका देख के ब्यौरा दे सकते हैं. धन्यवाद. जय हिंद. आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मी धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी उल्हासनगरसाठी इतका मोठा प्रकल्प सँक्शन केलेला आहे. मला महापौर बनल्यापासून 6 महिने झालेले आहेत. त्यामध्ये 6 महिन्यामध्ये वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे याचा पाठपुरावा करत आलो होतो. आमची यापूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये डॉक्टर लांडगे साहेब, पप्पू साहेब पण तिथे होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं उल्हासनगरसाठी जे पण तुम्हाला प्रकल्प आणायचे आहेत तुम्ही घेऊन या. आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. त्याच्यानंतर त्यांनी हे प्रकल्प सँक्शन केले आहेत. याच्या पुढे देखील आम्ही असेच मोठे मोठे प्रकल्प उल्हासनगरसाठी घेऊन येणार आहोत आणि उल्हासनगरचा विकास कसा होईल याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देणार आहोत. परत एकदा मी डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा धन्यवाद करू इच्छितो. थँक्यू.